आजच्या सद्गुरूच्या संदेशामध्ये दोन भाग आहे. पहिला म्हणजे सर्वांमध्ये परमात्म्याचा वास आहे. जर तुम्हाला ह्या विधानाबद्दल जर सशंकता आहे, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्वांमध्ये परमात्म्याचा जर वास आहे तर तुम्ही कधी अनुभवलं का? सर्वांमध्ये परमात्म्याचा वास आहे हे अनुभवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परमात्म्याला त्याच्या भूमिकेमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागेल. तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडतं त्या घडण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे उदासीन राहायचं. उदासीन म्हणजे निष्क्रिय. जे होत आहे त्याच्याशी तुम्ही काय आहात? सहभागी आहात. तुमची संमती आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात. कशाच्या प्रती उदासीन राहायला पाहिजे? अपेक्षेच्या, कामाच्या प्रती नाही. म्हणजे कर्मफळाच्या बाबतीमध्ये तुम्ही उदासीन राहा, कर्माच्या बाबतीत तुम्ही सक्रिय राहा. श्वास घेण्याच्या बाबतीत सक्रिय व्हा. श्वास घेतल्यावर काय होणार आहे याचा विचार नका करतो. परमात्म्याचा सगळीकडे वास आहे असं तुम्हाला अनुभव कधी येईल? जर तुम्ही शरीराच्या मनाच्या बाबतीमध्ये काय झाले? उदासीन झाली तर मग आमच्या सर्वांमध्ये ईश्वर वास करतोय आम्हाला हे कधी कळेल? आम्हाला आमचं तर सोनं कळलं पाहिजे. जे वेगळं आहे ना त्याची भौतिक अवस्था वेगळी आहे पण त्यातलं तत्व एकच आहे. तसा हा जो संसार आहे पूर्ण हा या संसारामध्ये एकच परमात्मा एवढे पात्र रंग. तुम्ही जर जमिनीवर असंख्य असे जर घडे भरून ठेवले तर प्रत्येक घड्यामध्ये तुम्हाला वेगळा सूर्य दिसेल बाबा किंवा वेगळा चंद्र दिसेल रात्रीच्या. हे बरोबर आहे की नाही? मग एवढे चंद्र आहे का? नाही, तो एकच आहे, प्रतिबिंब अनेक आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणताय की तुम्हाला परमात्मा जो आहे तो सगळ्यांमध्ये वास करतोय. हे आता नव्याने शिकवायला गरज पडत असेल तर ते तुमचं अज्ञान आहे, ते तुम्हाला दूर करणं गरजेचं. परमात्मा सगळीकडे आहे हा विषय. आता विषय दुसरा की जर परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, फक्त माणसांचा विचार करू, सगळ्या माणसांमध्ये जर परमात्मा आहे तर मग आम्ही हे जग असं वेगळं का केलंय? हा आवडता हा नावडता. जी काही माणसं तुमच्या आयुष्यामध्ये जो समाज सुद्धा तुम्ही दुभा मिळलाय, एक समाज तुम्हाला आवडता, एक समाज तुम्हाला नावडताय, याला द्वैत असं म्हणतात. जर हे शरीर म्हणजे तुम्ही आहे मग मेल्यावर तुम्ही का राहत नाही? का जाळता लगेच? घाई करता, अरे वास सुटेल उचला. म्हणजे प्राण गेल्यावर आपण लगेच त्याला जाळायला निघतो. म्हणजे खरं जे तुमचं अस्तित्व आहे, तुमची जी ओळख आहे ती त्या प्राणाची आहे. मग ते जे प्राण आहे ते जर तुम्ही आहे तर मग तुम्ही आज कोणावर प्रेम करता? शरीरावर. सिंपल गोष्ट आहे. मुळात आम्हाला प्रेम कळतं का? प्रेमाचा संबंध दुसऱ्याशी नाहीच. तेव्हा दुसऱ्याने आपल्यावर कसं वागलं पाहिजे, दुसरा कसा असला पाहिजे याचा प्रेमाशी काही संबंध नाही. प्रेम हा स्वभाव आहे. प्रेम म्हणजे मुक्ती आहे. प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसंच तुम्ही जगायचं. तुमच्या आनंदासाठी मी जगायचं. मी संपलो तरीच आहे याला म्हणायचं प्रेम. प्रेम जे आहे ते कोणत्या स्तरावरचं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे द्वेषीच मंडळी जातात जी शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर प्रकटलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रेम नाव ठेवले. प्रेम नाही, ते द्वेष आहे. ते द्वेष निर्माण होऊ शकत नाही प्रेमाचा. लक्षात ठेवा. प्रेम सळू शकत नाही. ते चिरंजीव आहे, ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे, अरूपांतरणीय आहे. प्रेम कधीच रूपांतरित होत. प्रेमाचं द्वेष कधी होतच नाही. तुमच्यात परमात्मा आहे पण जर शोधावा लागेल, त्याला तापावं लागेल, त्याला आंबवावं लागेल, त्याला घुसळावं लागेल, त्याला परत उकळावं लागेल. हीच तपस्या आहे, ही साधना आहे. ह्यातून जर गेला तर तुमच्यामधलं प्रेम सुद्धा उजळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जीवनामध्ये सर्वांनी जर स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त झाले तर तुमचा स्वभाव अप्रेमळ होईल. तुमचा स्वभाव प्रेमळ झाला तर लोक कसे काही फरक पडत नाही शकत. आणि म्हणून आपण सर्वांनी जर स्वतःला जर असं निस्वार्थी निष्काम जर बनवलं तर खरोखर आपलं जीवन सर्वांचे काय होईल? धन्य होईल. आणि आपल्या जीवनातून द्वेष कायमचा निघून जाईल. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचंय आपण म्हणून काहीच होत नाहीये, तो सगळं ते करतोय. आपण त्याच्या लिलेमध्ये एक पात्र आपल्याला भेटले, ते मस्तपैकी सुंदरपणे रंगवा आणि सुंदर असं जीवन करा. तर आज माझा प्रश्न असा आहे, जेव्हा सर्वांमध्ये एकच परमात्मा वास करतो तेव्हा तुम्ही एकावर प्रेम आणि दुसऱ्यांचा द्वेष कसा करू शकता? जसं आता निसर्ग आहे हे आपल्यात कधीच भेदभाव करते. जसं आपण श्वास घेतो सगळ्यांना समान श्वास आहे, तसंच आपली पण तेवढीच निस्वार्थ भावना आपण प्रत्येकाच्या प्रति कसं ठेवलं पाहिजे. आणि आपल्यातला जो परमात्मा का आपण एकावर प्रेम आणि दुसऱ्याचा द्वेष करतो, बस म्हणजे आपण आपल्यासाठी जे परमात्मा आहे त्याचाच अनादर करतो. आपण असं न करता सगळ्यांसाठी समान झालं कशी शक्यता? सत्परमात्मा म्हणजे आपण म्हणतो की एक प्रकारची ऊर्जा आहे, ते सर्वत्र आहे. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कणाकणामध्ये वास करते असं म्हटलं जातं. मग तो परमात्मा आपण जाणला पाहिजे का मानला पाहिजे? पहिला कारण आपण ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला प्रार्थना असायची, सर्व बाबतीत माझे बांधव आहेत. हे फक्त आपण मानतो पण ते प्रत्यक्षात उतरवतो का? आणि जीवनामध्ये ह्या ज्या प्रेम आणि द्वेष ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भावनेतून म्हणजे अपेक्षेतून निर्माण होतात. मग अपेक्षा जर आपल्याला प्रेमाकडे वळवायची असेल तर प्रेम निर्माण करण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत की त्यातून द्वेष निर्माण होईल? सद्गुरू सांगते की प्रेम आणि द्वेष हे दुसऱ्या प्रती निर्माण होतं. तर आज काय बघतो आपण की आपल्या इच्छा असतील, अपेक्षा असतील किंवा आपला अज्ञानी, त्यामुळे आपली या भावना तयार होतात. प्रेम असेल, द्वेष असेल. एखादं बाळ आहे, आई जोपर्यंत त्याला प्रेम करते, सर्व त्याच्या इच्छा पूर्ण करते, तोपर्यंत ते बाळ तिचं ऐकतं, प्रत्येक गोष्ट ऐकून घेतं. पण जेव्हा ती त्याला एखादी खेळणं पाहिजे किंवा एखादी गोष्ट पाहिजे नाही
तर ती आई देत नाही, तेव्हा बाळाला लगेच राग येतो किंवा द्वेष निर्माण होतो त्याच्या मनात. तर या भावनांपासून आपण दूर कसं राहायला पाहिजे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की पूर्ण जग आहे ते एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतोय कारण त्यांनी काहीतरी पाप केलंय, तर मग अशा व्यक्तीमध्ये आपण परमात्माचा अंश शोधणं योग्य आहे की अयोग्य आहे, हेच आजचा प्रश्न. आज सद्गुरूंनी खूप सुंदर सांगितलं की या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा आले, परंतु आज जर आपण बघितलं तर काही व्यक्ती असे ज्याच्यामध्ये परमात्मा आहे त्याला माहिती नाही आणि तो क्रूर वागतो किंवा मग खूप घाणेरड्या प्रकारे त्यांनी जे बाकीची सजीव सृष्टी त्यांना त्रास देतो. तर मग अशा व्यक्तींमध्ये आपण कशा पद्धतीने परमात्मा शोधू शकतो किंवा मग अशा व्यक्तींना कशा पद्धतीने आपण त्यांची जाणीव करून देऊ शकतो की तुमच्यामध्ये पण परमात्मा आहे. सर्वप्रथम तर प्रेम हा जो याचं स्वरूप आहे ते स्वरूप काय आहे नेमका त्याची व्याख्या किंवा ते कसं समजून घेऊ शकतो आपण. कारण आज आई आणि मुलगा किंवा पत्नी आणि पती किंवा एक गुरु आणि शिष्य यांच्यामधलं नातं जे आहे ते वेगवेगळं आहे. तो जो भाव आहे तो वेगवेगळा असणार आहे प्रत्येकाप्रतीचा. तर मग हे सगळ्याचं स्वरूप एकच आहे कचे जो भाव आहे तो एकच आहे की वेगवेगळा आहे. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की आपण जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला जाणून घेत नाही तोपर्यंत आपण त्याबद्दल भाव व्यक्त होऊ शकत नाही किंवा प्रकटच होऊ शकत नाही आपले. तर ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही आहे, या पृथ्वीवरती करोडो मनुष्य आहे जर ज्यांना आपण ओळखतच नाही आहे, ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच जाणीव नाही आहे, त्यांच्याबद्दल आपण हा प्रेमभाव कसा तयार करू शकतो. सद्गुरू सांगतायत की जेव्हा सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे, परमात्मा म्हणजे जर सरांनी सांगितलं की ऊर्जा, जर सर्वांमध्ये एकच ऊर्जा आहे तर आपण काय सांगतो की बाबा कोणाचं उष्ट खाल्लं नाही पाहिजे किंवा कोणाच्या जवळच्या जे वस्तू आहे त्या वापरता नाही पाहिजे. जसं फॅनमध्ये तीच लाईट आहे ऊर्जा आहे, बल्बमध्ये तीच ऊर्जा आहे किंवा एखादं मोठं मशीन आहे त्याच्यात पण तीच ऊर्जा आहे, फक्त ऊर्जेची तीव्रता कमी जास्त असू शकते. मग जर सर्वांमध्ये एकच ऊर्जा आहे तर ती दूषित का होते. मग दूषित झालं तर फक्त शरीर झालं पाहिजे किंवा मन झालं पाहिजे. मित्र, आजच्या सद्गुरूच्या संदेशामध्ये दोन भाग आहे. पहिला म्हणजे सर्वांमध्ये परमात्म्याचा वास आहे. जर तुम्हाला ह्या विधानाबद्दल जर साशंकता आहे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. सर्वांमध्ये परमात्म्याचा जर वास आहे तर तुम्ही कधी अनुभवलं का? अनुभवलं सर्वांमध्ये परमात्म्याचा वास आहे हे अनुभवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परमात्म्याला त्याच्या भूमिकेमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागेल. तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडतं त्या घडण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्णपणे उदासीन राहिलात. तुम्ही जर उदासीन राहिलात, जसं एखादं पेशंट ज्यावेळेस त्याचं ऑपरेशन केलं जातं त्यावेळेस त्याला भूल याकरता दिली जाते की त्याने मध्ये गडबड करू नये. तो पोटाचं ऑपरेशन करतो यांनी मध्येच पोट फुगू नये, यांनी फुगवलं तर आतडे बाई त्याने आतडे सांभाळायचे, एक ऑपरेशन सांभाळायचं. याचं फुफ्फुस अचानक फुगेल, याचं हृदय वेगाने धडधड करायला लागेल, त्यांनी काय सांभाळायचं? म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही उदासीन राहणं त्या सर्जनसाठी फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तो त्याचं काम नाही करू शकणार. तसं ही प्रकृती तुमच्याबाबत जे काही करायचं ते तेव्हाच करू शकेल जेव्हा तुम्ही उदासीन राहा. उदासीन म्हणजे निष्क्रिय राहा. जे होत आहे त्याच्याशी तुम्ही काय आहात? सहभागी आहात. तुमची संमती आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात. जेव्हा आपण आपल्या संमतीने सहभागी होतो आणि जेव्हा आपल्या जबरदस्तीने सहभागी होतो तेव्हा कुठल्याही गोष्टीमध्ये काय घडतं हे सर्वांना अनुभव आहे. बळच जर एखाद्याला काम करायला आवडलं ना त्याने नुकसान केलंच आपल्यास. एखाद्याला काम करायला सांगितलं ना बळच, तो बरोबर लाखाची 12,000 तो उठतो. असे अद्दल घडवतो का परत कामच नाही सांगतं. मला काम सांगतो काय? हां, तुझा घामच का? तू काम सांगणाराचा काम का? बरोबर आहे. आणि ते काम त्याला जर करायचं असेल तर बघा, शेतामध्ये जे मजूर कामाला येतात ते जर रोजंदारीवर असतील तर असे टाईमपास करता हळू ना स्लो मोशनमध्ये चालणार, परत मागं वळून बघणार, गप्पा मारणार, 2 डायलॉग मारले का पुढं जाणार, लवकर जेवायला पण नाही बसतात, एक जण मध्ये दुखून हात धुवायला जाणार. म्हणजे वेळ त्यांना काय करायचे असते? मारून न्यायची असते. पण त्यांनाच जर तुम्ही जर उत्तर जर दिलं अंगावर ते जेवणाचं सुद्धा बघत नाही. ते जेवण संध्याकाळी तसंच घेऊन जातं काही आणि घरी जाऊन सांगता आज 1000 रुपये रोज पडला. 400 रुपयाच्या ठिकाणी आज रोज किती पडला? 1000 रुपये. बरोबर आहे. मी इकडं निम्मतन हे माती खाली झाकून दिलं. जे काम केलं जातं ते अतिशय
निकृष्ट दर्जाचं केलं पैशावर लक्ष ठेव. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसं कुठला तरी हेतू ठेवून ज्यावेळेस सक्रिय होता त्यावेळेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं, पण ते हेतूपोटी इन्व्हॉल्व. तुम्ही उदासीन राहिला. कशाच्या प्रती उदासीन राहिलं पाहिजे? अपेक्षेच्या पोटी, कामाच्या प्रती नाही. कामाच्या प्रती तुम्ही तेवढंच सक्रिय पाहिजे जसं अंगावर घेतलंय, आणि जे मिळणार आहे त्याच्या प्रती तुम्ही काय राहिलं पाहिजे? उदासीन राहिलं पाहिजे. जसं काही कामच केलं नाही असं राह. सोपं आहे काम, सोपं आहे. तसं तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा कुठली गोष्ट करतो ती करत असताना आपलं त्याच्या पाठीमधून हेतूच दडलेला असतो. उदासीन नाही राहू शकत. तुम्ही उदासीन राहिले तरच ही प्रकृती तुमच्यासोबत काहीतरी करणार आहे. परंतु तुम्ही सक्रिय पण असले पाहिजे. म्हणजे कर्मफळाच्या बाबतीमध्ये तुम्ही उदासीन राहा, कर्माच्या बाबतीत तुम्ही सक्रिय राहा. श्वास घेण्याच्या बाबतीत सक्रिय व्हा. श्वास घेतल्यावर काय होणार आहे याचा विचार नका करतोस. आहार घेण्याच्या बाबतीमध्ये सक्रिय राहा. आहार घेतल्यावर काय होणार आहे याचा विचार नका. कर्म करण्याच्या बाबतीमध्ये सक्रिय राहा. कर्माचं फळ काय मिळणार आहे याच्या बाबतीमध्ये विचार नका करू. याला म्हणायचं उदासीन. संत ऐसे जाणं जे देही उदास, जे देहाच्या बाबतीमध्ये उदास असतात. कुठं दाढी वाढली, कुठं काय केस वाढले, कुठं काय, काही घेणं नाही. कसा दिसतो, मॅच होते का कपडे, काही घेणं नाही त्यांना. खायला वेळेवर भेटतंय का नाही, कसं भेटतंय, आराम करायला काय व्यवस्थित शयन आहे की नाही, काही घेणं नाही त्यांना. कुठेही राहतं, कुठलंही पाणी पितात. पुढे संत ऐसे जाणं दे देही उदास, त्यांना कायच काही देणं. आजकालचे वारकरी चांगलं जर जेवण नाही झालं तर वारकत. म्हणजे खरे हरिभक्त परायणे त्यांना काय खाता याचं भानच नाही आहे. ते हरिनामामध्ये असे तल्ली नाही. बरोबर आहे ना? मग तुम्हाला एक कळणं गरजेचं आहे की ही जी प्रकृती आहे ही प्रकृती आमच्या बाबतीमध्ये तेव्हाच सक्रिय होते जेव्हा आम्ही उदास होतो. आम्ही उदास वेगळ्या बाबतीत आमचा अपेक्षा भंग झाला का मग आम्ही उदास होतो. की उदासीन्य जे असतं ना ते नैराश्यक उदासीन्य असतं. ते अलिप्ततेचं उदासीन्य नसतं, ते प्रसंगाचं उदासीन्य नसतं, ते ब्रह्मचर्याचं उदासीन्य नसतं. ब्रह्मचर्याचं उदासीन्य वेगळं आणि भोगायला मिळत नाही म्हणून आलेलं उदासीन्य वेगळं. विरहाचं उदासीन्य उदास आहे पण कशामुळे? अपेक्षा भंग झाला म्हणून. आणि इकडं उदास आहे कशामुळे? अपेक्षा नाही आहे. बघा एकदम गोंधळाची गोष्ट आहे. दोन्ही पण उदास आहे, पण हा जाणून उदास आहे आणि हा वैतागून उदास आहे. एखादा वैतागल्यावर सोडून देतो, एखादा माहितीच आहे ती आपल्या ताब्यातलं नाहीच आहे, कशाला पकडायचं, द्या सोडून. तो पहिल्यापासून सोडून देतो. तू सरबाई तुझी पाठ मऊ, तर साऱ्या दुनियेला माहिती ही पाठ कशी आहे, ओपर धोबड आहे, अंकुचदार आहे. पण तरी पण ही आपल्याला कशी वाटते? कुठे वाटते ती मग? उदासीनच्या बाबतीत. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की परमात्म्याचा सगळीकडे वास आहे असं तुम्हाला अनुभव कधी येईल? जर तुम्ही शरीराच्या मनाच्या बाबतीमध्ये काय झाले? उदासीन झाली तर तुम्हाला उदासीन व्हावं लागतं. एखाद्याने तुम्हाला एखादी वस्तू दिली किंवा तुम्हाला जेवण खाऊ घातलं, काही पण तुमची मदत केली, तर तुम्हाला त्याच्या मदतीच्या बाबतीमध्ये, त्याच्या आहाराच्या बाबतीमध्ये, चवीच्या बाबतीमध्ये उदासीन राहावं लागेल जेव्हा तुम्हाला त्याचा भाव कळेल. तुम्ही जर चवीमध्ये अडकले तुम्ही त्याच्या भावापर्यंत पोहोचू शकत नाही. नारळाची वरची जे आवरण आहे, तुम्ही वरची करवंटी पहिली फुटतच नाही, तुम्ही खोबऱ्यापर्यंत पोहोचाल का? आणि जो खोबऱ्यापर्यंत पोहोचला नाही तो काय उपयोग याचा? हे काय खायचं फळ आहे का? हे काय दातांनी फुकतं का? मग कोल्ह्याला द्राक्षडा होता आंबट, आलं लक्षात? मग हे महत्वाचं. आणि म्हणून परमात्माचा वास तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल, पहिलं तुम्ही शरीर आणि मनाच्या बाबतीमध्ये उदासीन झाले बरं. आहे का शक्य? आहे ना, शक्य आहे. जेव्हा प्रचंड दुःख होतं, जेव्हा जीवनामध्ये प्रचंड मोठा अपेक्षाभंग होतो, जेव्हा हे जीवन नकोसं वाटतं, मग काही बावळे असतात ते म्हणतात हे प्रॉब्लेम हे शरीरामध्ये तरी याचाच गाळा आपण. साप म्हणून भुई आपटणाऱ्यांना कधी साप सापडत नसतो. तुम्ही साधू संतांना शरीराच्या बाबतीमध्ये मजबूर नाही करू शकत. शारीरिक वेदना, शारीरिक गरजा या बाबतीमध्ये ते कधीच मजबूर नाही. ते त्या पंचमहाभूतांवरती काय करतात? विजय मिळव. पंचज्ञानेंद्रिय त्यांच्यासाठी खेळणे. तुम्ही कसे सायकल खेळवता,
हे काही जण स्टंट करतात सायकल, त्यांना माहिती वरून बोकंडी चालली तरी काही फरक पडत नाही, थोडंसं खर्च रे काय फरक हीच मोटरसायकल असली का नाही फरक पड, मग असं कर, जर कार असेल तर नाही मग फरक नाही, सगळं फरक शिल्लकच नाही ठेवत तिकडे. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे शरीर आमच्यावर हावी होतं, हे साधन आहे, हे मन आमच्यावर हावी होतं, विचार आमच्या डोक्यावरती एवढे प्रभाव टाकता की आम्ही त्याला संपवणार, याला संपवलं का कटकटच मिटेल याची. जिभेला फार स्वाद आहे, तुम्हाला माहिती आहे, मी तुम्ही जीभच कापून टाकली तर स्वादच संपून जाईल. हे वैराग्य कुठल्या कामाचं. जीव आहे परंतु तिच्या स्वादासाठी हा गुलाम होत नाही, मग मास्टर आहे. तुम्ही मास्टर असले पाहिजे, मालक असले आहे पण विसरले. तुमच्या कंपनीमध्ये जर मॅनेजरच मालक होत असेल आणि मालक काही पिऊन झोपेल असेल, तो मॅनेजर त्या मालकाला काय अशी त्याची उतरूनच देत नाही, तो काय झोपी ठेवलेला असतो मध्ये, कॅबिनच्या बाहेर कधीच नाही. कॅबिन कशाला, फार्म हाऊसच पडलेला आहे तिकडं, तू येऊच नको बाहेर, कारभार कोणता नाट मॅनेजर कमी. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे का मन आणि शरीर हे तुमचं मॅनेजर आहे, मला लक्षात. मग मालकमध्ये आहे, मग त्या मालकापर्यंत तुम्ही कधी गेलेच नाही, तुम्ही खोबऱ्यापर्यंत कधी गेलेच नाही, मग तुम्हाला कसं कळणार की परमात्मा आहे मध्ये. तुम्हाला गंमत माहिती आहे, काल परवापर्यंत आपण असं म्हणतो का सजीव जो असतो त्याच्यामध्ये प्राण असतो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे निर्जीवामध्ये सुद्धा प्राण असतो. मला काल परवा एक गोष्ट समजली, मला असं म्हणजे आपण जसं म्हणतो ना काहीतरी युरेका काहीतरी नवीन सापडला, असा आनंद आला. आपण म्हणतो ना काही वस्तू काही इंजिन हे विशिष्ट माणसाबरोबर चांगलं काम करतात. एखादी गाडी येणार, एखादी आपण याच्या हातात बसली, हातात नाही बसली बेट्या, त्याच्याबरोबर तिचं लग्न झालं, संबंध निर्माण, बंधन निर्माण, एक योग निर्माण झाला. हातात बसणे म्हणजे काय, त्याचा सोन्याचा आणि तुमचा काय लोखंडच आहे नाही, संपर्क आहे. एखादी वस्तू तुम्ही एखाद्या ठिकाणी जर ठेवली आणि ती बरेच दिवस जर नाही उचलली ती चिकटते, माहिती आहे तुम्हाला. हॅलो, चिकटते ना, काही तो पोपलाच घेऊन उठता. तुम्हाला हे माहिती आहे का की आम्हाला हॉट वेल्डिंग माहिती आहे सगळ्यांना, गरम करून काय केलं जातं तुम्हाला हे माहिती आहे का. ज्या ठिकाणी वेल्डिंगसाठी कुठलीच कांडी वापरली जात नाही असं पण एक वेल्डिंग आहे. 2000-3000 डिग्रीला दोन्ही पण धातू तापवले जातात आणि त्यावेळेस ते वितळतात, एकमेकांमध्ये मिसळतात, त्याला म्हणतात हॉट वेल्डिंग. तुम्ही जो करता ती कार्बाईड वेल्डिंग, आपण जे बघतो ठिणग्या उलटा होई असं, असून एक वेल्डिंग आहे कोल्ड वेल्डिंग. मग कोल्ड प्रेसमध्ये तुम्ही जर अवकाशामध्ये गेले, अंतराळामध्ये जर दोन धातू जर शेजारी आले, हॅलो आपल्याकडे काय म्हणता की जर विस्तवाजवळ तूप नेऊन यावं की पगळतर, म्हणजे एकदम वयात आलेले तरुण मुलं मुली एकत्र ठेवून, एक विस्तव आहे आणि एक तूप आहे, लगेच बरोबर त्यांची ओळख का नसते ना, त्यांची ओळख व्हायला 2-3 तास खूप झाले, पण त्यांची ती ओळख शरीराची आहे हे त्यांना पण नाही कळत. मग त्यांच्या शरीराजवळ येतात आणि लगेच वेल्डिंग होत, पण ती वेल्डिंग खतरनाक असते, कारण तिच्या जबाबदारी घ्यायच्या कोणी. म्हणून जे अंतराळामध्ये आहे ना, अंतराळामध्ये दोन जर धातू जवळ आले, दोन एकाच प्रकारचे दोन तुकडे जर जवळ आले, त्यांचं काही सेकंदामध्ये वेल्डिंग होत. आणि असं वेल्डिंग होतं की जे कधी वेगळे नव्हते असो, तर आपोआप काही करावं लागत नाही. जेव्हा पहिल्यांदा अंतराळामध्ये ज्यावेळेस धातू वापरले गेले आणि नट बोल्ट बसून ज्यावेळेस दोन धातू एकत्र जोडले गेले, ते वेळी मिळून गेले, यांची पंचायत झाली. आता याचा फायदा पण आहे, बरोबर आहे ना. म्हणजे आज पृथ्वीवर तुम्ही दोन धातू एकाच प्रकारचे धातूचे दोन तुकडे जर जवळ आणले ते चिकटत नाही का, कारण इथं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिजन असल्यामुळे, वातावरण असल्यामुळे इथे लगेच लेअर तयार होते. ती जी लेअर आहे ती प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, हे मला पहिल्यांदा कळलं. आपण म्हणतो गंजलं, ते गंजलं नाही, त्याने एकमेकाला वेळ होण्यापासून थांबवलं, त्याचं जे वेगळेपण ते जपलं. तसं ही शरीर आहे की त्याचं वेगळेपण जपावं लागतं, म्हणून दुसऱ्याचं उष्ट खायचं. त्या दोन्ही लोखंडामध्ये तत्व एकच आहे, दोन्ही ॲल्युमिनियममध्ये तत्व एकच आहे, तुमच्या सर्वांमध्ये तत्व एकच आहे, पण त्याचं वेगळेपणा या रचनेसाठी, भौतिक रचनेसाठी गरजेचं आहे. एखादं बीज
त्याच्या मूळ अवस्थेमध्ये राहणं, त्याचं जेनेटिक्स न बदलवणं हे त्याच्या ह्या प्रकृतीसाठी, या रचनेसाठी गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं भौतिक वेगळेपण हे जपवलं. तुम्हाला जे शिकवलं, उष्ट खाऊ नका, उष्ट पाणी पिऊ नका, कोणाशी संगत करू नका, असंगाशी संग करू नका, चारित्र्यवान माणसाने चारित्र्यहीन म्हणजेच काय, पवित्र माणसाने अपवित्र माणसाबरोबर कुठले संबंध येऊ देऊ नये. का? याचं पवित्र नष्ट होतं. अहो, प्युअर सोनं आहे, त्याने जर भेसळीतल्या सोन्याबरोबर दोस्ती केली तर प्युअर सोनं भ्रष्ट होणार. त्याचं 24 कॅरेट नाव राहणार नाही, त्याला 22 कॅरेट्स म्हणणार. काही फरक पडत नाही, फक्त बाजारात तुमची व्हॅल्यू खतून. मग तो बाजार तुमचा समाजाचा का असेल ना, किंवा निसर्गाचा का असेल. बरोबर, आपण हे समजून घेतलं पाहिजे. घडवलेला दगड हा खाली पायात घालत नाही, तिथे सगळी डबर घालता. घडवताना ही डबर बाहेर निघते ना, तुकडे ताकडे जे काही खिरपा म्हणतात का मराठी भाषेमध्ये, पहा समजून शकत. खिरपा, ते खिरपा कुठं घाल का, पाणी दिसत नाही का. आणि घडवलेला जो दगड आहे तो वर येतो जमिनीच्या. हॅलो, आणि कळस तो वर ठीक असतो, तो सोन्याचा असतो. तुम्ही पाहिलं का, पाय सोन्याचा आहे आणि कळस दगडाचा आहे. असेल ते येणार कसं शिपकिल्ली. बरोबर ना. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं जे जीवन आहे हे श्रेष्ठ आहे, पण ते कळण्यासाठी आम्ही तेवढे काय पाहिजे, जागृत. मग आमच्या सर्वांमध्ये ईश्वर वास करतोय आम्हाला हे कधी कळेल? आम्हाला आमचं तर सोनं कळलं पाहिजे. जे वेगळं आहे ना, त्याची भौतिक अवस्था वेगळी आहे, पण त्यातलं तत्व एकच आहे. तुम्हाला माहिती आहे का, आता एक नवीन शोध लागला, एका शास्त्रज्ञाने एक नवीन शोध लागला. शिसं आहे ना, शिसं, लेड ज्याला म्हणतात, आपण पेन्सिल लिहितो ना, ते शिसं जे आहे त्याच्यापासून सोनं बनवता येऊ लागलं. त्याचा फॉर्म्युला सापडला नाही. घाबरून जाऊ नका, खूप त्याला खर्च पण आहे, तेवढं मेहनत पण आहे. प्रकृती एवढी सोपी नाही. एवढं कशाला, ते रूपांतरण करता येतं, एका मूलद्रव्याचं दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये रूपांतरण करता येतं, असं शोधला. म्हणजे ही सगळी मूलद्रव्यांची तत्व एकच आहे, म्हणून तर बदलता येतं ना. आत्ता रामाचं पत्र दिलं होतं, थोड्या वेळ लगेच रामाच्या पत्रात आला, एक पात्री पिओ. इकडून उभं राहिलं का रावण होतो, तिकडून उभं राहिलं का राम होतो. हे जो इकडचा जो पोशाख आहे तो सगळा रावणाचा आहे, आणि इकडचा पोशाख आहे तो सगळा वेशभूषा रामाची आहे. ही एकच व्यक्ती दोन पात्र करतो. तसा हा जो संसार आहे पूर्ण, हा या संसारामध्ये एकच परमात्मा एवढे पात्र रंगव. तुम्ही जर जमिनीवर असंख्य असे जर घडे भरून ठेवले तर प्रत्येक घड्यामध्ये तुम्हाला वेगळा सूर्य दिसेल बाबा, किंवा वेगळा चंद्र दिसेल रात्रीचे. हे बरोबर आहे की नाही? मग एवढे चंद्र आहे का? नाही, तो एकच आहे, प्रतिबिंब अनेक आहे. कळलं ना? पण प्रतिबिंबाने लक्षात ठेवा, अपप्रतिबिंब आहे. माझा मूळ स्रोत तो आहे, आणि त्याच्याशी जोडणं, त्याच्याशी जोडल्याची अनुभूती घेणं यालाच योग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळीकडे परमात्मा आहे हे एक विधान आहे, हे तुम्हाला शोधायचं आहे, तेही तुमच्यासाठी. आता मी तर अनुभूती घेतलेली अनेक वेळा. सगळ्यांमध्ये ईश्वरच आहे, पण आपल्या दुश्मनामध्ये पण ईश्वरच आहे. त्याच्याकडून तो करून घेतोय, ते पात्र त्याच्याकडून रंगवून घे. बरोबर आहे. तो आज त्या पात्रामध्ये, त्या भूमिकेमध्ये, तुम्ही ह्या भूमिकेमध्ये, तुम्ही तुमची भूमिका पार पाडा, तो त्याची भूमिका पार पाडेल. हे असंच खेळ, ही अशीच लीला आहे सगळी. तुम्ही याला फार गांभीर्याने घेता म्हणून तुम्ही मरता, तिथे जीवानीशी जाता, यातना भोगता. समजा एखादा तुमचा फार छळ करतोय, बदनाम करतोय, अपमान करतोय, टिंगल करतोय, टवाळ करतोय, खूप सारं झालं, आणि 15 मिनिटानंतर खूप ताणतणाव निर्माण झाला, तो जाऊ दे रे, गंमत करत. एका क्षणामध्ये एवढं टेन्शन लगेच जागेवर निघून जा. घाम आला होता तो सुद्धा सुकून जा. तुमच्यावर घेतलेला आळ संपला एका मिनिटानं. क्षणात नव्हत्याचं होतं, अगोदर होत्याचं नव्हतं झालं. बरोबर आहे ना? आणि म्हणून सद्गुरू असं म्हणताय की तुम्हाला परमात्मा जो आहे ना, तो सगळ्यांमध्ये वास करतोय. हे आता नव्याने शिकवायला गरज पडत असेल तर ते तुमचं अज्ञान आहे, ते तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे. तो सगळ्यांमध्ये वास कर. मला सांगा, दोन लोखंड जे आहे ते एकच आहे, आणि अंतराळात गेले होते आपोआप एकत्र होता. याचा अर्थ काय होतो? इथे त्याला अनुकूल वातावरण नाही आहे म्हणून नाही होते. स्वर्गात ते आपोआप एकत्र होत. अंतराळ म्हणजे स्वर्गच आहे ना. हॅलो, की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये त्याच अवस्थेवर राहा. 22,000 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने अंतराळ स्थानक फिरतंय आकाशामध्ये. 22,000 बघा किलोमीटर. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असंच मित्रांनो,
जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक कणाकणामध्ये ह्या ऊर्जेचा वास आहे आणि म्हणून ती त्याच्याकडून ह्या घटना घडवून तुमच्यात प्राण आहे म्हणून तुम्ही करता असं नाही. तुमच्या फार स्पष्ट स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये अस्पष्ट स्वरूप. सुप्तावस्थेमध्ये तमस्स वृत्ती फार प्रभावी आहे ना लक्षात. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचंय की परमात्मा सगळीकडे वास करतो हा विषय संपला. मेलेल्या शरीरामध्ये परमात्मा असतो का मग? तो पदार्थ आहे ना. पदार्थामध्ये जो परमात्मा असतो तो सुप्त स्वरूपामध्ये असतो आणि जिवंत शरीरामध्ये जो परमात्मा असतो तो सक्रिय स्वरूपात असतो. तुम्ही ऊर्जेचा अनेक रूप पाहिले असेल ना, स्थितीज ऊर्जा, गतीज ऊर्जा. मग मेलेल्या शरीर पदार्थामध्ये तो स्थितीज अवस्थेमध्ये असतो. त्याला बाहेरून काहीतरी धक्का दिल्याशिवाय तो जागा होत नाही. तुम्ही ऐकलं असेल मेलेले शरीर पण त्याचे अवयव वाढतात. माणसाचे मेल्यानंतर सुद्धा केस वाढतात. माहिती आहे की तुम्हाला? दाढी वाढते, केस वाढतात, नखं वाढतात मेल्यानंतर. लाखो करोडो अब्जावधी जीवाणू तुमच्या शरीरामध्ये आताही आहेत आणि तेव्हाही असतात. फक्त एक संघ जे शरीर असतं सूक्ष्म शरीर ते बाजूला झालेलं असतं. बाकी ते शरीर जिवंतच असतं. पण जे जिवंत नसतं ते सडलं कसं असतं. मेल्यावर काहीच नाही व्हायला पाहिजे ना. आहे तसंच आहे. म्हणजे परमात्मा सगळीकडे आहे हा विषय. आता विषय दुसरा की जर परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, वस्तू सोडावं थोडा वेळ माणसांचाच विचार करू. आम्ही फार एवढे काही ज्ञानी नाही. मग माणसांमध्ये सगळ्यांमध्ये जर परमात्मा आहे, प्राणी पण सोडा एक वेळेस, फक्त माणसांचा विचार करू. सगळ्या माणसांमध्ये जर परमात्मा आहे तर मग आम्ही हे जग असं वेगळं का केलं आहे? हा माझा, हा परका, हा योग्य, हा अयोग्य, हा आवडता, हा नावडता, हा चांगला, हा वाईट. आम्ही हे जग जे आहे ना असं दुभंगलेलं आहे. दोन भागा नाही आहे तुमचं. प्रत्येकाचं जग हे दुभंगलेलं आहे. तुमची माणसं, तुमची नाती, तुमचे सगळ्यांचे जे काही मित्र असतील, जी काही माणसं तुमच्या आयुष्यामध्ये, जो समाजसुद्धा तुम्ही दुभंगलेला आहे. एक समाज तुम्हाला आवडता, एक समाज तुम्हाला नावडता. पक्ष असे ना, सरकार असे ना, कोणी पण असे ना, आम्ही लगेच दोन पक्ष करून मोकळे हो. काही तुम्हाला सरकार चालवायचं आहे डोक्यात, मग तुम्ही का बरं दोन पक्ष केले? नाही, एक पक्ष पाहिजे, एक विरोधी पाहिजे. एक लक्षात घ्या, याला द्वैत असं म्हणतात. काय म्हणतात? मी आणि तू हे द्वैत आहे. जर हे शरीर म्हणजे तुम्ही आहे, मग मेल्यावर तुम्ही का राहत नाही? का जाळता लगेच? घाई करता, अरे वास सुटेल, उचला. घरातच म्हणता पहिले. तुम्हाला त्याने 2 दिवस लागल त्या मुलीला यायला. तिथं अमेरिकेत आहे, तर याचा वास सुटेल. ह्याची काहीतरी व्यवस्था करा, कुठलं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवा. इथं नका ठेवू घरामध्ये. हे बरोबर आहे का चूक आहे? लईच कळवा असेल ठेवा कोल्ड स्टोरेज. मुर्दा घरामध्ये ठेवा. मग मुली आल्यावर मग जाऊ. ते ठेवायचं का की आल्यावर पण जाळायचंच आहे किंवा गाडायचं आहे. म्हणजे प्राण गेल्यावर आपण लगेच त्याला जाळायला निघतो. म्हणजे खरं जे तुमचं अस्तित्व आहे, तुमची जी ओळख आहे ती त्या प्राणाची आहे ना. मग ते जे प्राण आहे ते जर तुम्ही आहे तर मग तुम्ही आज कोणावर प्रेम कर? तुम्ही प्रेम कोणावर करताय? शरीरावर. मग हे सुंदर आहे, हे कुरूप आहे, हे उंच आहे, हे बुटकं आहे, हे कामाचं आहे, हे बिगर कामाचं आहे. सिम्पल गोष्ट आहे. मुळात आम्हाला प्रेम कळतं का? प्रेमाचा संबंध दुसऱ्याशी नाहीच. तेव्हा दुसऱ्याने आपल्यावर कसं वागलं पाहिजे, दुसरा कसा असला पाहिजे, याचा प्रेमाशी काही संबंध नाही. प्रेम हा स्वभाव आहे. जसा गुलाबाचा स्वभाव आहे, सुंदर दिसणं, कोमल असणं, सुगंध पसरवणं, तो स्वभाव. गुलाबाचा स्वभाव जर विषारी असतात तर लोकांनी जंगलातच ठेवला असतो का? वावरातून घरी नसतात. अंद असतं का? घरी का आणलं? अगदी एकमेकाच्या जवळ का आणलं? प्रेमाचं प्रतीक का बनवून? का त्याचा स्वभाव तसा आहे. कळलं ना? म्हणजे प्रेम हे तुमच्याबद्दल आहे, दुसऱ्याबद्दल नाही. तुम्ही कसे आहात ह्याच्याबद्दल. आता मगाची प्रश्न विचारला की पती आणि पत्नीमधलं जे प्रेम आहे ना, हे शरीर आणि मनाच्या स्तरावर. पती आणि पत्नीमध्ये जे फार स्पष्ट संबंध असतात ते शरीराच्या स्तरावर जास्त असतात. देणं घेणं, व्यवहार, एकमेकाला जे काही सुख द्यायचं आहे, जे काही भोग द्यायचे, ते सगळे व्यावहारिक आहे. त्याच्यामध्ये आत्मिक काहीच नाही. फार अपवाद आहे पती पत्नी एकमेकामध्ये आत्मिक दृष्ट्या गुंतलेले. अपवाद आहे. त्याची सुरुवातच बंधन आहे. जिथं बंधन आहे ना तिथं मुक्तीच्या मिळतात येते. प्रेम म्हणजे मुक्ती आहे. प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे तुम्हाला जसं वाटतं तसंच तुम्ही जगायचं. तुमच्या आनंदासाठी मी जगायचं. मी संपलो तरीच आहे, माझी काही मर्जीच नाही, मी जणू काही नाहीच, याला म्हणायचं प्रेम. मग असं प्रेम तुम्ही कधी केलंय का?
नाही, लक्षातच नाही, असा अनुभवातच आहे. फक्त दुसरं आहे, मी नाहीच आहे, किंवा दुसरा पण नाही, मी पण नाही, फक्त प्रेमच आहे. मी तर फार उच्च बसलाय. स्वभावच आहे प्रेम. देव पहावया गेलो देवची होणी केलो, देव पाहायला गेलो देवच झालो. का? माझं काही राहिलंच नाही, सगळं देवच संचारला. जसं काळवी झाल्यावर सगळं जग काळवी दिसतं ना, तसं प्रेम झाल्यावर सगळं जग प्रेम दिसतं. फार जो अत्याचार करतो आणि तो सुद्धा प्रेम दिसतो. जाऊ दे, माझं मापचं याचा राग आहे, जाऊ दे, निघू दे पाय. अरे तुला एवढा त्रास येतो, तुला वेळ तुझ्यावर एवढा अन्याय आवडतं मला, जाऊ दे, त्याला समाधान होतंय ना, त्याला आनंद मिळतोय ना, मग करू दे. तुझा जीव चालला, जाऊ दे, त्याच्याकरता त्याच्या आनंदासाठी माझा जीव गेला तरी चालर. हे प्रेम कोणाच्या बाबतीचा विषय? आपल्या बाबतीचा विषय. तुम्ही प्रेममय बनले, संपला विषय. पण आपलं तसं नाही. मी आयलोय म्हटलं, तिने म्हणलंच पाहिजे. हां, म्हणती का नाही? हे 10 तास चाप काढतो बरं, लगेच मन नाही तर लगेच चरण. हे प्रेम थोडी रे, असं नाही, अपेक्षा आहे. हे प्रेम नाही, बरोबर आहे. आम्ही कुठे शब्द कुठे असं म्हणावं लागेल, बैलाचं गायीवर किती प्रेम, की सारखं मागत पडतं तिच्या. त्याचं प्रेम कधीपर्यंत आहे? त्याचं वासनिक समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. त्याची आता वासना पूर्ण झाली का तो तिच्याकडे डुकून पण बघत. काय वेगळं आहे हो? मग ह्या बैलाला माहिती राहतं परत दर पडणार, म्हणून हा बैल जरा सावध राहा. हे लक्षात. तुम्ही जर शरीराच्या स्तरावर जर प्रेम केलं तर जनावरांमधील माणसात काहीच बरं नाही. आणि म्हणून पती पत्नीवरचं प्रेम हे शरीर आणि मनाच्या स्तरावर आहे, गरजांच्या आधारावर आहे. बघा, एकमेकाची रिस्पेक्ट फक्त आहे ना, एकाने केली दुसरी तर दुसरा करतो. नाहीतर बेइज्जती करायला बायको नवरा एकमेकांचे संबंध जर बिघडले तर ते एकमेकाची जशी बेइज्जती करताना तसं जगात तुमची कुणी करू शकत. जेवढं तुम्हाला पाताळात गाडण्याची क्षमता त्या दोघांमध्ये राहते ना, तेवढी जगात कोणात नाही. तुमचा फार पक्का भाऊ असला, सक्का भाऊ असला, तो सुद्धा तुम्हाला पाताळात धरू शकत नाही, जेवढा तुमचं जीवनसाथी तुम्हाला बिथरल्यावर राहतो. चंद्रमुखी सुलकेमुखी एवढ्यांनी मागलं तर ज्वालामुखी. आईचं आणि मुलाचं प्रेम हे जे नातं आहे ते पण स्त्री पुरुषात, हे पण स्त्री पुरुष, पण ही भावनेच आहे. यांचा शारीरिक स्तरावर जरी संबंध आला तर प्राथमिकता भावनेला आहे. पती पत्नीचा संबंध भावनिकतेच्या स्तरावर जरी आला तर प्राथमिकता गरजांना आहे. गरजा आधी आहे आणि मग भावना आहे. पण आईच्या बाबतीमध्ये भावना आधी आहे, गरजा नंतर आहे. गरज नाही पूर्ण झाली तरी चालेल लेकरा, पण तुझं कल्याण होऊ दे. बायकोचं किंवा नवऱ्याचं तो सण माझी गरज पूर्ण करत नाही, दुसऱ्याची गरज पूर्ण करते, संपलीच समज. बरोबर चूक आहे. सगळ्यात जास्त केसेस कोर्टामध्ये कुठले आहे? आईच्या मुलामध्ये किती केसेस आहे बरं? दाखवा बरं मला कोर्टामध्ये. तुम्हाला इथेच प्रेमाची किंमत कळून जाईल. प्रेम कधी कोर्टात जातं बघ, आणि कोर्टात जातं ते प्रेम असतं का? हा पहिला प्रश्न. आणि म्हणून सगळ्यात जर घाणेरडं नातं असेल तर ते पती पत्नी सगळ्यात विकृत नातं आहे. ते का विकृत बनलेलं आहे हा थोडासा अभ्यासाचा भाग पण आहे. आज सगळ्यात जास्त कोर्टाचे केसेस जे आहेत ते सगळ्यात जास्त कोणाचे आहे? पती. पूर्वी घटस्फोट हा शोधावा लागाय, आता काही नाही, पावलाच मिळतो. म्हणजे लेटेस्ट प्लॅन झाले त्यांचं तर लवकर मिळतं. तेव्हा पहिलं प्रेम आपण पती पत्नीचं पाहिलं शरीर आणि मनाच्या स्तरावर, दुसरं प्रेम भावनेच्या स्तरावर हे आईचं असतं, आणि तिसरं प्रेम हे गुरु शिष्याचं असतं जे ऊर्जेच्या स्तरावर असतं. एकमेकाची ऊर्जा ट्रान्सफर. काहीच कळत नाही का मला ओढ लागते, काही कळत नाही. शरीराला पण ओढ लागत नाही, पण ओढ लागते. पाहावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं, त्यांच्या सहवासात राहावंसं वाटतं, त्यांचे विचार ऐकावेसे वाटतात, त्यांचा ओरा हवा असतो. काही कळत नाही, फार काहीच कळत नाही आपल्याला, पण आहे. कळत नाही पण आहे, त्याला ऊर्जा म्हणायचं. आईची तरी भावना कळते, गुरु शिष्य की भावनाच कळत नाही, नातच कळत नाही काय आहे ते. कारण एक प्रचंड अज्ञानी आणि एक प्रचंड ज्ञानी, बरोबर आहे. आणि कळत नाही म्हणून जे काही समोरून मागलं जाईल ते सगळं फळ प्राप्ती प्रसाद समजून स्वीकारला जातो. शिष्य हा गुरुने काय दिलं, लात मारली देतो म्हणतो मला प्रसादच आहे. काल परवा दादा गुरूंनी एक भगवे वस्त्र धारण केलेला एक साधू होता, दाढी वगैरे वाढलेला, आणि तो त्यांच्या जवळ आला, पाया पडला. त्यांनी आपल्या सँडलचा पाय एवढ्या जोरात त्याच्या पाठीवर मारला. कोणी म्हणलं काय एक बदला घेताय का काय? हाय साधू आहे का कोणी? हे एक संत म्हणतात, त्यांना तुम्ही लात मारता ते पाठीमध्ये, ती ही एवढ्या जोरामध्ये की वाकडा तो करकन खाली.
थाप मारली, अशी लात मारली पाठीमध्ये. त्याच्यानंतर त्याला उभं केलं, थोपटलं दयाशी घेतली. मित्रांनो, जेव्हा विवेकानंद गेले रामकृष्ण परमहंसांकडे, त्यांनी त्याच्या छातीला लात मारली आणि तो अंगठा त्यांच्या छातीवर टेकून ठेवला आणि ते समाधीमध्ये गेले. ही ताकद आहे त्यांची. काही गुरु काठी मारतात, विसोबा खेचरतात, पिंडीवर पायच ठेवून बसले. शिष्याची परीक्षा आहे ही. शिष्यामध्ये असलेलं जे तमस आहे ते घालवण्याची तयारी आहे. खरा शिष्य तुम्हाला पळूनच लावणार. काही काही गुरु असे असतात, म्हणजे ते म्हणतात माझ्या शिष्यांना हे आवडत नाही, मग मी करत नाही. का हो महाराज, तुम्ही दाढी का नाही ठेवत? तुम्ही माझ्या शिष्यांना आवडत नाही की दाढी? शिष्यांनी जन्माला घडलेला गुरु गेला, तो शिष्यांच्या त्यांच्या मर्जीत राह. शिष्य म्हणले महाराज उठा का उठला. शिष्य म्हणले महाराज आज तुम्ही प्रवचनाला येऊच नका, आज गर्दी काही दिसत नाही. महाराज पहा आदिशान गाडी आलेली आहे, सावध राहा, आम्ही आलोच. हे प्रश्न आणि हे उत्तर त्याला द्या. आणि हे प्रश्न विचारून घेता, मी जाऊन त्याला उत्तर सांगून ठेवतो, हे सांग. असे खूप गुरु आहे. मग तुमचं पण भ्रम तयार होईल. ती म्हणा गुरु शिष्य आम्ही लय पाहिले हो. बरोबर आहे, तुम्हाला गुरु कधी कळलं आणि तुम्ही शिष्य ते कधी कळलं? बरोबर आहे. शिष्य तो म्हणजे तो शिष्य द्यायला तयार आहे. शिष्य खाली याच्या करता वाकवतो कापा, वरून आघात घाला, संपवा. हे सगळं ह्याच्यामध्ये जो अहंकार आहे, ते अज्ञान आहे, याला संपवा. तुम्हाला जसं संपवायचं तसं संपवा. मग गुरु पहिला शरीरावर आघात करतो, त्याच्या भुकेवर आघात करतो, त्याच्या वासनेवर आघात करतो, त्याच्या अपेक्षांवर आघात करतो, त्याच्या स्वभावावर आघात करतो, त्याच्या सवयींवर आघात करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जगतो, म्हणजे पळून जातो. तेव्हा शिष्य होणं काही एवढं सोपं आणि विद्यार्थी होतं ते फार कुरियस आहे. आमच्या काळामध्ये शिक्षकाशात 10 रुपये गुन्ह्याची इंग्रजीची वराने शाळा सोडून दिली. आता आहे गुरुवळत्या, त्यांनी सोडून पळून दिली. ती ज्यांनी छड्या खाल्ल्या ते आता मस्त मजेत आहे. छडी वाजे विद्या येई, आता घम घम नाही, आता गम ग. सभी जगह पे गम गे. का बरं छडीच नाही आहे की नाही? आता छमछम मी हेच का, तर गमगम बी हेच का? तर समस्या काय आहे? काही प्रेम जे आहे ते कोणत्या स्तरावरचं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेव्हा सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहतो तेव्हा आम्हाला हे कळतं. आम्ही राम राम म्हणायचो कळलं. का बरं? पूर्वी आमची परंपरा हो, राम 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 मंडळी, राम राम पाहुणं. पाहुण्यामध्ये जो राम आहे ना त्याला नमस्कार आहे. त्या पाहुण्याला मी तिथं आंघोळ करेल त्याने आठ थोडं लाव वर पाहू. आणि म्हणून अशा प्रकारे आपण जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. द्वेष तीच मंडळी जातात जे शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर प्रकटलेली आहे. त्यांना प्रेमाच्या नावाखाली जे वासनेमध्ये जगत आहे, प्रेमाच्या नावाखाली जे स्वार्थामध्ये जगत आहे, जे प्रेमाच्या नावाखाली जे बंधनांमध्ये व्यवहारामध्ये अडकलेले. नाव सोनूबाई हाती कटलाचा वाळा, नाव काय ठेवलं आणि हातामध्ये वाळा काय जात कथील जात होता. सोन्याचं पाहिजे ना, सोन्याचा वाळ आणि मग सोनूबाई नाव ठेव. नाव सुंदराबाई आहे आणि 2 तास मेकअप कर. तर सुंदराबाईला सोड मेकअप करायची काय गरज? नाव अजिंक्य, प्रत्येक ठिकाणी गेला तो हारतो. नाव सुरेश आणि खेकण्यासारखं तो वागतो, कायम वाकडा. नाव सुरेश ठेवलं कोणी याचं असं आहे. आणि बहुतेक मला तर असंच दिसतं जसं नावला त्याच्या उलटच वागत. बरोबर आहे ना? आणि म्हणून आज आम्ही प्रेम नाव ठेवले. प्रेम नाही, की द्वेष आहे. ते द्वेष निर्माण होऊ शकत नाही प्रेमाचा, लक्षात ठेवा. प्रेम सळू शकत नाही. ते चिरंजीव आहे, ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे, अरूपांतरणीय आहे. प्रेम कधीच रूपांतरित होत नाही. प्रेमाचा द्वेष कधी होतच नाही. आमचा द्वेष का होतो? कारण आमचं प्रेम शरीराच्या स्तरावर आहे. खरं तिथं वासना आहे, पण तिला आम्ही प्रेमाचं नाव देऊ. आणि म्हणून मंथुरी नवलिता तैसे हे अनंता. जो अनंत आहे ना परमात्मा, तुम्हाला तो मंथन करावं लागेल. पहिलं दूध तापवावं लागेल, त्याचं दही करावं लागेल, ते भुसळावं लागेल, मग बाहेर तुमचं काही लोणी येईल आणि मग ते उकळावं लागेल, तेव्हा तूप बाहेर येईल. तुमच्यामध्ये दुधात तूप आहे, पण ते काढावं. तुमच्यात परमात्मा आहे, पण तो शोधावा लागेल. त्याला तापवावं लागेल, त्याला आंबवावं लागेल, त्याला घुसळावं लागेल, त्याला परत उकळावं लागेल. हीच तपस्या आहे, ही साधना आहे. ह्यातून जर गेलात तर तुमच्यामधलं प्रेम सुद्धा उजळल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुमचा परमात्मा जागृत होतो, तुम्हाला दिसतो, अनुभवतो, तेव्हा तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होतो. परंतु स्वभाव आहे, तुम्ही आनंदी राहायला शिकता, तुम्ही शांत राहता, कुठल्याही गोष्टीने प्रभावित होतं. तुम्ही कोणाच्याही आहारी जात नाही, सगळ्यांना आहार बनवता. कुणी निंदा, कुणी वंदा.
शांत राहणे हाच आमचा धंदा. तुम्ही कसे वागा, काय फरक नाही, कळलं का? मी एवढं नियंत्रण स्वतः करते. म्हणजे प्रेम आहे तर त्या प्रेमाचं सौंदर्य पण दिसणार आहे, तिची वेश कधीच नाही. आज आपण ज्याप्रमाणे हत्या बघतो, ज्याप्रमाणे अत्याचार हिंसा बघतो, बदलेची भावना बघतो, हे द्वेषात निर्माण. माझ्यापेक्षा तुला पगार जास्त कसा, आपण तर सारखं शिकलो ना. मग हे मी बघत नाही का माझ्यात काय दोष आहे, मी हे बघतो तू काय, तुझ्यात काय दोष आहे हा शोधतो. तुझी तमिळी कशी खेचता येईल मागे, तू माझ्या लेवलला आला पाहिजे. अरे तुम्ही रस्त्याने साधी मोटरसायकल चालवा हो, तुम्ही एखाद्याच्या बरोबरीने जाऊन मोटरसायकल चालवा बरं, पुढे करतो चालला पुढे, कशाला काय माहित नाही पण चालता पुढे, त्याला काही घाई नसते. पण हा माझ्याबरोबर नसता. मेरी साडी से तेरी साडी अच्छी केस, मेरे मोबाईल से तेरा मोबाईल अच्छा केस आहे, मेरे बीवी से तेरी बीवी अच्छी केस आहे. मग तिला बदनाम झालंच पाहिजे. असं चालेल सगळीकडं. तरी मालिका बघा, पिक्चर बघा, भाऊबंक्या बघा, सगळीकडं हेच आहे का, शरीर आणि मनाच्या अवस्थेवरती आम्ही जीवन सांभाळतो, ते वेगळंच आहे आणि ते वेगळंच राहणार आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला सर्व बघा, सगळा समुद्राचं ढग बनतात आणि ढग सगळ्या जगामध्ये पसरतात भूभागावर. पुन्हा ते पाणी भरून बरसतात आणि सगळे नद्या नाले झरणे एकत्र येऊन महापुरी शेवटी परत येऊ कुठे मिळता, समुद्राला. खेळ आहे हा, तुम्ही पण एक खेळ आहे. काय एवढं सिरियसली खेळता, खेळताना व्हा सिरियस, पण खेळ संपल्यावर रिलॅक्स व्हा ना. खेळताना सिरियसली खेळा, मग खेळ संपल्यावर रिलॅक्स. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. आहे की नाही, गातच राहिलं पाहिजे, आहे की नाही. मेरा दीदी कोरा काऊंग कोरा ही रे गया, इथं पण दुःख आहे आणि कोराच होता, तू कोरा चालन कोराच जाणार आहेस, त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. पण दुःखाने नको ना जाऊ, आनंदाने जा, आहे की नाही. आनंदाने तुम्ही जीवनामध्ये सर्वांनी जर स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त झाले तर तुमचा स्वभाव अप्रेमळ होईल. तुमचा स्वभाव प्रेमळ झाला का लोक कसे, काही फरक पडत नाही सका, काही फरक पडत. समोरचा जर रागीट असेल ना, तिथे पण रागीट असेल, त्याचा सगळा राग जो आहे तो पिण्याची ताकद ठेवा, पिऊन टाक, कारण तो त्याच्याच बाबतीत रागवलेला आहे. तुम्ही का लोड घेत. एखादा असं लाल होय, तो तापतोय का, म्हणजे काही पण बोलतो, काही पण शिव्या देतो, उलटपाट बोलतो, अपमान करतो, वेरी शब्द वापरतो. आता मला सांगा, कावळ्याच्या घरट्यामध्येच कोकिळीच्या अंडीरा, माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे चूक आहे का उलट आहे, कसं आहे उलट आहे ना. म्हणजे जेव्हा कावळा आणि कोकिळ एकाच घरट्यामध्ये जन्माला येते, कोकिळ्याचा आवाज का बरं समजला नाही, त्या किती प्रयत्न केला यांनी, तरी तो काव कावच करणार. कळलं का तुम्हाला. तसं एखाद्याला जर वाईटच माहिती आहे, वाईटच बोलण्याचे डोक्यामध्ये वाईटच विचार आहे, त्याला कधी चांगलं प्रेम समाधान दुसऱ्याचा रिस्पेक्ट त्यांनी कधी शिकलेलाच नाही आहे, त्याचे संस्कारच तसे नाही आहे, तर तो कधीही काही झाला. तुम्ही करू काढलं किती पण घोळा तुपामध्ये तिला तळा, नाही तर साखरी तुम्हाला ते करूच्या करूच. तसं तुम्ही ते करू काढलंय समोरचं, तुम्ही स्वतःला का त्याला त्रास करून द्या. हाय तुम्हाला करू खायची इच्छा असेल तर खा आणि चावा, त्याचा कसा काय फरक पडेल. आणि नसेल चावायचं तर मजा घ्या, इतिबास बघा, त्याचा कडवटपणा बघा, वेगळी चव आहे ती, वाईट नाही आहे, वेगळी चव आहे. तुम्हाला आवडत असेल तर बा, नाही तर नका की, सिम्पल एवढंच आहे. असं जर आम्ही जीवनाकडे बघितलं तर आम्हाला कोणाचाही द्वेष आम्ही करणार करू का. द्वेषच निर्माण होतो अपेक्षेमुळे. अपेक्षाच नाही आहे सर म्हटले तसं. सरांनी काय सांगितलं की एखादा मुलगा आहे, आई इच्छा पूर्ण करते तोपर्यंत त्याला प्रेम वाटतं, आई इच्छा पूर्ण करत नाही तर प्रेम नाही वाटत आहे. मुळात हा संबंध आईशी किंवा मैत्रिणीशी किंवा पत्नीशी किंवा इतर कोणाशी आहे, हा संबंधाचा विषयच नाही. विषय काय आहे की तुमचा स्वभाव तुम्ही कसा बनवलेला, तुम्हाला कसं बनवलं तुम्ही स्वतःला जर प्रेमळ बनवलेलं आहे, तुमच्यामध्ये जर स्वतःचं अस्तित्व जिवंत झालेलं आहे, तर तुमच्या समोर प्रत्येक कोणी पण येऊ प्रेमच येतो त्या वाटायला. का तुमच्या का असली आणि नटी नोटा असतील तर तुम्ही काही लोकांना कशा वाटाल असली, काही लोकांना कशा वाटाल नकली, असंच आहे ना. किंवा तुम्ही ठरवलं जरी नाही, भेसळ केल्या तर काहींच्या वाट्याला काय जातील नकली, काहींच्या वाट्याला किंवा काहींना भेसळ जाईल का नाही. तसंच आहे, तुमच्या आतमध्ये शुद्धता नाही आहे ना, तुमच्याकडे प्युअर नोटा आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही कोणाला नकली गेले. मी आईला असली नोटा दिल्या, असली प्रेम आईला दिलं, नकली प्रेम समाजाला दिलं, तर का ते निवृत्ती महाराजच्या कीर्तनामध्ये ते बाया नाही का, चोर भेटले गावाकडच्या बायांना, धोपटल्या बुरी दागिने देत ना, धोपटल्यावर मार खाला, दागिने हिसकले आणि चालले पळत.
पा बेंटेकचेच आहे. एवढी मेहनत केल्यावर जर बेंटेकचे दागिने मिळाले म्हणलं काय राग आला सध्या. परत आले मागून, परत चोपल्या, परत मारल्या, आई ग आणि बाबोरेन देवारेन सगळं ओरडून झालं. आणि ते चालले वैतागून सगळे ते मारून चालले पुढे. तुम्ही हा मारा आमचा नवरा पण ते जास्त मारतो. काय अर्थ काय बरोबर आहे ना. म्हणजे आपण दुसऱ्याला फसवण्याचा जो आनंद घ्यायचा प्रयत्न करतो, पण तो आनंद नाही, दुःख राहतं. केच कळत नाही बावळेला. मूर्खासारखं स्वतःचं दुःख निर्माण करतो आपण मोहामध्ये, अपेक्षांमध्ये. आणि नंतर अगोदर प्रेम दाखवतो, नंतर तेच प्रेम द्वेष बनतं. सुंदर आणि पौष्टिक लागणारं दही हे काही दिवसांनी तेच दही असतं, तेच कडू बनतं, तेच विष बनतं. दुसरं दही नाही येत त्याच्यानं. हॅलो, त्याच्यावर काही काळी सावळी नाही पडत. जुळी लोक म्हणते काळी सावळी, त्याला काळी बुरशी ती नाश, काळी सावळी त्यांची भाषा आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून आपण सर्वांनी एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो, की आपण जर प्रेममय आहोत तर जग कसंही असो, आपल्याला अपेक्षा नाही कोणाची. अपेक्षा सोडून द्या ना. तुझं अपेक्षा सोडून द्यायला लोक गैरफायदा घेतील. तसे तुमच्याकडे काय आहे फायदा घेण्यासाठी. आता जर वरून कॉल आला, शेवटची तयारी करावी लागेल. यांच्या आत्म्यास शांती मिळो, चांगली होते, बरी होते. बरोबर आहे की नाही. पुढं पडलेलं आहे धड, त्याला कोणी विचारेल पुढे लांब पाहतात, लांबून पाहत. ठीक आहे का. म्हणजे लोक जर एखाद्या गोष्टीतून घटना केली मारूला पण ते बघायला जातं ना, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं ते काय दर्शन घ्यायला जातं का. ते खात्री करून तेच आहे का. दुसरं तर कोणी गेलेलं आहे ना, हे मेनूमध्ये प्रोग्राम करून घेता, हे गेलेलं आहे, डिलीट कर. कळलं तर मग प्रेमाची भावना ज्याच्यामध्ये आहे त्याला पाहायची नाही आहे. तर आतमध्ये भावना तरच हां. आईला मुलं बघण्याची गरज नाही, तिने डोळे मिळते ते किंवा सगळं दिसतं. शिष्याचं गुरुला काहीच पाहावं लागत नाही. त्याचं तर त्याला भविष्य पण दिसतं, त्याचा भूतकाळ बी दिसतं. आणि बायकोला नवऱ्याचा अख्खा काळ इतिहास माहिती असतो. त्याच्यात ते काय दुर्गुण असतील. एखाद्या माणसाचे दुर्गुण जर विचारायचे असेल ना, तिथे बायकोला विचार. ते खरं आहे बघ, खोटं आहे. तिला गुण माहीत नसतील, पण दुर्गुण मात्र पक्के पाठवत. मी आहे म्हणून हा डायलॉग काय आपोआप येतो का. आणि म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा, का बरं प्रेम कुठलं चांगलं आहे. बघा, समाजाची व्यवस्था आहे म्हणून आपण जर तो म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की समाजाची रचना आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून हा संसारच मुळात काय आहे, एक माया आहे, एक मोह आहे. बरोबर आहे. आणि म्हणून यातून तरण्यासाठी तुम्हाला शेवटी परमात्म्याच्या सानिध्याची गरज आहे, त्याचा सहवासाची गरज आहे. आणि त्याचा सहवास लाभला तर तुमच्यामध्ये आपोआप प्रेम आणि करुणा निर्माण होते. त्याच्या सहवासात जा, त्याची साधना करा, काय की त्याच्या प्रेमात करा. तेच फार सोपं नाही आहे. पहिले एखाद्या जिवंत माणसाच्या प्रेमात पडा, त्याला आधी सहन करून पहा. परमात्मा लई मोठी गोष्ट. काही लोक म्हणतात तू का तर देव, दगडाचा देव का बरं, माझं पोरगं कसं काय नापास झालं, काय असं बरोबर आहे की नाही. म्हणजे अपेक्षा बंद करायला तुम्ही देवाचा सुद्धा दगड करायला. हे तुमचं प्रेम, ही तुमची भक्ती. आणि म्हणून आपण सर्वांनी जर स्वतःला जर असं निस्वार्थी निष्काम जर बनवलं तर खरोखर आपलं जीवन सर्वांचं काय होईल, धन्य होईल. आणि आपल्या जीवनातून द्वेष कायमचा निघून जाईल. तुम्हाला सर्वांना जाता जाता मी एवढंच सांगेल, बऱ्याच जणांना असं वाटतं की याला मी धडा शिकवीर, त्याला मी धडा शिकवीर, याला अद्दल घडवीर, त्याला अद्दल घडवीर. आपण किती आव्हान करतो लोकांना, असं चॅलेंज करतो. बरोबर आहे ना. तुम्हाला एक सांगू, जेव्हा तुम्ही लोकांचा हिशोब सोडून देता ना, तेव्हा तो परमपिता परमात्म्याचा हिशोब लाव, त्याचा जर हिशोब या बाहेर करा. जर तुम्ही जर समोरच्याला माफ केला ना, तर त्याला होणारी शिक्षा ही एकदम भयंकर असते, चुकत नाही. परमेश्वराच्या काठीचा आवाज बी होत नाही आणि वळ बी उठत नाही. पण तणका असा बसतो, ज्याच्याला बसला त्याला बी कळत नाही कसा बस, मरीपर्यंत कळत. शेवटी कळतं आयुष्यामध्ये. एवढे दणके का बसवले भाऊ, नाही दिसत कोणीच नाही. दणकेचे मोकर बसले, आमची फटके बसतील, आघात होतील, अपघात होतील, आजार येतील, तुमच्यावर विश्वासघात होईल, काय होईल काही सांगता येते आपोआप. त्याच्यामुळे आपण सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे, आपणही म्हणून काहीच होत नाही आहे, तो सगळं ते करतो आहे. आपण त्याच्या लिलेमध्ये एक पात्र आपल्याला भेटले, ते मस्तपैकी सुंदरपणे रंगवा आणि सुंदर असं जीवन. धन्यवाद.